स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोख्याचा अनोखा संदेश देण्यासाठी सर्वधर्म एकता मंच सोलापूरच्या वतीनं शुक्रवारी हर घर तिरंगा अभियान राबवण्यात आले। ऐतिहासिक बलिदान चौकातून अभियानाची सुरुवात करून नागरिक, रिक्षा चालक तसेच वाहनधारकांना मोफत राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले। सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाची आठवण करून देणाऱ्या या उपक्रमातून धर्म, जात, भाषा आणि पक्षीय मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रध्वजाखाली एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले। 6 एप्रिल 1930 रोजी सोलापूर नगरपालिका इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्यात आला होता। त्यानंतर ब्रिटिशांनी मार्शल लॉ लागू केला। या स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, हुतात्मा कुर्बान हुसेन, हुतात्मा जगन्नाथ शिंदे आणि हुतात्मा श्री किसन सारडा यांनी देशासाठी बलिदान दिले। त्यांचे बलिदान हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते। मंचाचे संस्थापक अध्यक्ष रसूल पठाण यांच्या पुढाकाराने झालेल्या या अभियानात दासजी शेळके, विजयकुमार हत्तुरे, संजय शिंदे, शंकर चौगुले, अनिल वासम, श्यामधुरी, पहेलना कानेपागळू, पापटसिंग ठाक, पराग शहा, विलास कटकधोंड, मनुसिंग बाबावाले, सागर कलगते, तुषार खंदारे, नागेश गायकवाड यांच्यासह मौलाना अनवीर हफीसाब, भंते श्रीपुट, फादर योहान कानेगुल आणि शीख समाजाचे पोपटसिंग टाक उपस्थित होते। बलिदान चौकातून घराघरात तिरंगा आणि मनामनात राष्ट्रीय एकात्मता हा संदेश देत मंचाने स्वातंत्र्य दिन एकतेच्या भावनेने साजरा करण्याचे आवाहन केले। नमस्कार, मी रसूल पठाण आज सर्वधर्म एकता मंचाच्या वतीने 15 ऑगस्ट निमित्त आज 14 ऑगस्ट रोजी बलिदान चौक येथे आम्ही सर्वधर्म एकता मंचाच्या वतीने तिरंगे झेंडे वाटपचा कार्यक्रम घेतला आहे। आमचा मानस आहे की प्रत्येक घरावर, दुकान असो, ऑफिस असो, की प्रत्येकाच्या ह्याच्यावर तिरंगा फडकून आपण देशाची अखंडता, एकतेचा एक मेसेज द्यावं ह्या हेतूने आम्ही आज तिरंगे झेंडे वाटप केले आहेत। त्यासाठी सर्व समाजाचे 5 धर्मगुरू इथं उपस्थित आहे। खूप माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आमच्या एकता मंचाच्यासाठी आज आपल्याकडं महाराज आहेत, भंते साहेब आहेत, फादर आहेत, सरदारजी आहेत, मौलाना आहेत। हे सगळ्यांनी वेळात वेळ काढून आलात आणि आमचे शेळके साहेब, श्यामभाई दुरे साहेब, संजय बाबा शिंदे साहेब, विजयकुमार हत्तुरे सर, तुषारभाई खंदारे, विलास कटकधोंड साहेब, सागर कलाकते व आमचे सगळे एकता मंचाचे सगळे मुस्ताकभाई बिन्नीश्वर, इम्रानभाई मंगलगिरी, हे सगळे लोकांनी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात। मी सर्वांचा मनापासून आभारी आहे। आता आम्ही सगळ्यांना तिरंगे झेंडे वाटप करणार आहेत आणि मी आपला पण आभारी मानतो मीडियाचा की आपण आम्हाला येऊन एवढा प्रतिसाद दिलात। मी मनापासून आपला आभारी आहे। एकूण किती झेंडे वाटणार आहेत? एक आमचं 400-500चं मानस आहे सर। जय हिंद। सर्वधर्मीय एकता विचार मंचच्या वतीनं जो कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे त्याचे प्रमुख आमचे मित्र रसूलभाई पठाण साहेब यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे। आणि आज जो तिरंगा ध्वज आम्ही भेट देणार आहोत त्याला विशेष म्हणजे आम्ही दोरीसुद्धा दिलेली आहे की लगेच त्याचा सदुपयोग व्हावा आणि नेलेला झेंडा आपल्या घरावर बांधता यावा, तो उघड ठेवण्यात येऊ नये म्हणून दोरीसहित आम्ही दिलेलं आहे। त्यामुळे निश्चितच याचा चांगल्या प्रकारे वापर होणार हे निश्चित आहे। त्यामुळे मी सर्व धर्मीय आणि आमचे रसूल पठाण यांचा आभार मानतो। जय हिंद। सर्व धर्म एकता मंच यांनी राष्ट्रीय जो आपला 15 ऑगस्ट आहे त्याच्या आदल्या दिवशी ध्वज वाटपाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, राष्ट्रीय एकता अबाधित राहावी आणि याचं सगळं वाटप व्हावं आणि मनामनातील जे द्वेष निर्माण झालेले आहेत ते संपुष्टात यावेत या दृष्टीने त्यांनी जो कार्यक्रम म्हणजे आयोजित केला आणि पार पाडला त्याबद्दल त्यांना मंगलकामना चिंतो। आणि त्याबरोबर ज्या प्रसारमाध्यमाने या कार्यक्रमाला उपस्थित राहून म्हणजे आपली उपस्थिती दर्शवली त्यांनासुद्धा मी मंगलकामना चिंतो। पुन्हा एकदा सर्वांना मंगलकामना। आज सर्वधर्मीय एकता संघाच्या वतीनं बलिदान चौक येथे राष्ट्रीय एकात्म जपण्यासाठी आणि आज देशामध्ये जे विविध पक्षाच्या माध्यमातून जे अराजकता माजलेला आहे
की बाबा सोलापुरातून एक संदेश द्यायचा होता की स्वातंत्र्य लढ्यात आम्ही एक होतो आणि आतासुद्धा मी एक आहे. सर्व धर्मगुरू सर्व धर्मातील सगळे मिळून आज बलिदान चौक येथे या तिरंगा झेंडाचं वाटपाचं कार्यक्रम आज झालं आणि या ठिकाणी एक निश्चित असं रसूल पठाण यांनी एक खूप चांगला असं उपक्रम या जगाला या देशाला त्यांनी संदेश दिलेले आहेत की सोलापुरातून की हम सब एक है, आम्ही सगळे भारतीय एक आहोत आणि हा संदेश उद्याच्या दिवशी संपूर्ण भारताला देण्याचं काम या सोलापूरकरांनी केलेलं आहे. त्यामुळं उद्याच्या 15 ऑगस्टलासुद्धा आम्ही सर्वधर्मीय समितीच्या वतीनं सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो. संघटनेच्या वतीने आमचे रसूलभाई पठाण यांनी उद्या 15 ऑगस्टचं आपला स्वातंत्र्य दिन भारताचा आहे, पण त्या अगोदर एक दिवस अगोदर प्रत्येक घरांमध्ये एक झेंडा पोहोचावा आणि नागरिकांनी आपल्या घरावर झेंडा लावून आपल्या देशाची मान उंच करावी या हेतूनं आणि सर्व धर्मीय धर्मगुरूंना या ठिकाणी बोलावून आणि सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते सोबत घेऊन आज त्यांनी एकात्मतेचं दर्शन घडवलेले आहे. त्याबद्दल रसूलभाई पठाण यांचे मी मनपूर्वक आभार मानतो.